मजा आएगा ना भिडो. जी फूड ब्लॉगर आहे तिचं म्हणणं असं आहे की वडा सांबर म्हणजे बटाटा वडा. कटवडा. कटवडा टाईप असू शकतो. हा म्हणजे रस्सा वडा असेल असं. फोन लावलाय तिने आता. हॅलो, ऐक ना, तू जो वडा सांबार म्हणतोयस ना, तो नेमका काय असतो? मी बघत होतो 40,000 रुपये एक काय नको म्हटलं राव. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. नमस्कार. नेहमी आमचे फूड ब्लॉग्स असतात, पण हा फन ब्लॉग असणार आहे. कारण फूड शोधत असताना आम्ही जे काही फन करतो, मजा करतो, मस्ती करतो, ते तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. आणि बरेच जण मला विचारतात की हे सगळं तू एकटीच खातेस का? तर त्यामागचे चेहरेसुद्धा तुम्हाला दिसतील. हे सगळे आम्ही एकत्र असतो आणि हे सगळे छान छान स्पॉट शोधताना आम्ही काय काय मजा करतो ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. डर के आगे जी. आम्ही लेफ्ट हा, ठीक आहे, याच्यावर एक करू. करत असतानाचं BTS आहे. 0.5 Yes, 0.8. My phone is very pro. My phone is very. कॅमेराला 0.8 आहे. घरी phone आहे तो. अरे हॉरिझॉन्टल नाही करायचं, एडिटिंगला नाही, आपण असंच करूया. तो प्रत्येकाचं आहे ना, आपण भावना नाही. मी काय म्हणतो मी रेकॉर्ड करतो. ती सांगतो. हा ते ऐकायला. तर इकडे स्मितलने आम्हाला सगळ्यांना नाचवलंय. अर्धवट राहिलेली रील आता पुढे आता आम्ही मालगुंडला आलो होतो आणि तिथून आम्ही आता वरवडे बीचवर आलोय आणि आता आम्ही इकडनं परतीच्या प्रवासाला निघतोय. तिला वडा सांबर छान मिळतो. तर आमच्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की वडा सांबर म्हणजे मेदू वडा आणि सांबर. फक्त इकडे आमच्यामध्ये जी फूड ब्लॉगर आहे तिचं म्हणणं असं आहे की वडा सांबर म्हणजे बटाटा वडा. कटवडा. टाईप असू शकतो. हा म्हणजे रस्सा वडा असेल असं. आता फोन लावा आणि विचारा. आम्ही चॅलेंज लावलंय. आम्ही चॅलेंज लावलंय. अरे मोबाईल इथेच आहे. फोन लावलाय तिने आता. हॅलो, अरे कुठे आहेस तू? हा, चहा घ्यायला बाहेर ये, आपण तिथे भेटूया. मी काय म्हणते, इथे मेंदळींच्या इथे वगैरे समाधानला भेटूया. ऐक ना, तू जो वडा सांबार म्हणतोयस ना, तो नेमका काय असतो? म्हणजे आपला इडली सांबार असतो. अभी मजा आएगा ना भिडो. वडा. ओके, वडापावचा वडा ना? हा, आणि सांबार. ओके, थँक्यू. इथे आमच्याकडे पैसे लागले. हे लोक बोलत होते मेदू वडा आणि सांबार, आणि मी त्यांना सांगतो म्हणजे वडापावचा वडा आणि सांबर. म्हणजे तुम्ही पण जिंकला नाही. तुम्ही पण जिंकला नाही. दोघं पण हरलो. आपण तिथे समाधानला भेटूया. दोघं पण आले की हरलो. कळतं. आम्ही निघालो इथून. हा, चालेल. ओके, बाय. अरे रे, तुमचं पण नाही दोघं पण मी हरलो. पूर्णही नाही चुकले. पण मी काय आम्ही पण चुकलोय. नाही, मी म्हणत होते तो वाला सांबार, बट वडा बटाटा वडा. तुम्ही लोक बोलत नाही वडा मेदू वडा. तर तुम्ही चुकलेला आहात. तर फूड ब्लॉगर फूड ब्लॉगरच असतो, त्याला सगळं माहिती असतं. तो जो कोण आहे ना हॉटेलवाला त्याचं करायचंय आपल्याला. त्याचं फ्युजन जे ते खूप मेदू वडा आणि वडा सांबार मध्ये मेदू वडा. रिकमेंड केलं की तिथे जाऊन तुम्ही वडा सांबारच खावा, म्हणजे त्याच्यात काहीतरी टेस्ट आहे. तो असं नाही म्हणू शकत. आणि मी तर सांगितलं वडा सांबार काय आहे. ह्या लोकांना, हे जे 3 बसले, त्यांना वाटत होतं की मी एकटी चुकीची आहे, पण मी एकटी बरोबर नाही. आता आपण कट आणि इडली चालू करू. आपण कट इडली चालू करूया. कट इडली चालू करूया आता. रस्सा इडली मिसळ आणि मेदू वडा. चालू असतं तर आपण आत्ताच केलं असतं, पण आता चालू नसतो, नाहीतर ह्या सगळ्यांना कळलं असतं. असो, नाही ते रेकॉर्ड केल्यानंतर येते व्यवस्थित. काय घेऊन आहे. ऑड मॅन आउट. अरे काय झालं, यांचे हात दोघांचे वरती, माझा हात खाली जातो.
हे जास्त करून हे केलं ना तर तुमचे या मोमेंटमला कट करून दुसरा व्हिडिओ असं करायचं ते. कसं का ते काय मंदिर दिसतंय. हा माझ्या याचा अल्ट्रा वाईडला क्वालिटी फाटते लगेच. फरक पडतो अल्ट्रा वाईडचा. चप्पल काढून उतर. बेस्ट. त्यांच्या इथे असं म्हणजे खूप मोठं आहे, हे नाही. त्यानंतर आम्ही आरेवारेमध्ये भेळ आणि मॅगी खाण्यासाठी थांबलेलो आणि आम्ही एका स्पॉटला मॅगी खाऊन आमचं मन नाही भरलं. आम्ही दुसऱ्या स्पॉटला सुद्धा गेलो होतो. इथे आम्ही मॅगी खायला आलोय. अरे काय भारी एक्सपिरियन्स आहे माहिती आहे काय. तुला नाही पाहिजे, मला अरे बोलता नाही नाही येत. लाईफ जॅकेट देतात आणि ती पलटी पण नाही होत. काय काही सोपं असतंय. पाया उलटी नाही होत. मी बघत होतो 40,000 रुपये एक काय नको म्हटलं राव. काय logic आहे? आणि मी बघितली नाही. मी बघ. तुला असं कधी हे वाटलं नाही का सेलिंग करायची इच्छा आहे, मला वाटतं करावं. काय सेलिंग करणार? सेलिंग नाही. अच्छा ओके. सेलिंग. ती सेलिंग ओके. Woman. चर्चा वुमन. आणि 2 कॅमेरे लागले आणि मला कळत नाही मी इकडे बघू इकडे बघू. तर असं तिकडं खाऊन झाल्यानंतर आपण इथे खायला आलेलो एवढ्या सिरियस मोड मध्ये शिक्षा दिल्यासारखं का सांगतोय? आहे. दीदी आम्हाला फोर्स करत आहेत ब्लॉगिंग करण्यासाठी. फोर्स करत आहे बाई. दिस इज द नाईस रिप्रेझेंटेशन ऑफ शिवपुरी. राजभाऊ आलेत. प्लेट. राजभाऊ आलेत शेवपुरीची प्लेट घेऊन. कोण करत नाही. माझ्यावर 3 बाजू आहे. सगळे ब्लॉग करतात. सगळ्यांना वाटायला लागलं की आज ब्लॉग करूया आपण. सगळ्यांच्या अंगातले ब्लॉगर आज जिवंत झाले. अचानक कधी नव्हे ते अर्धी ट्रिप झाली, कोणाला सुचलं नाही ब्लॉग करायला. ट्रिप मध्ये काय कॉन्टेंट निघाला नाही. ही मॅगी आलेली आहे, बघू शकतो तुम्ही. ती खायची आहे पण आधी हा जो मी शॉट घेतलाय ना याला ऑस्कर दिला पाहिजे. तू मेरा ऑस्कर है. कट करते. उठतो हा. चौकडी मार्के भेटते. एकदम सुपी सुपी मॅगी. अरे वडा मॅगी. सिनर्सचा
त्यामुळे रीलमध्ये जरी मी एकटी दिसत असले तरी सोबत माझ्या हे सगळे असतात आणि आमची अशी मजा आणि मस्ती सुरू असते. त्यामुळे छान छान फूड स्पॉट्स मिळतात आणि मी एकटीच खाते का, तर तसं नाही आहे, हे सगळे असतात माझ्यासोबत. त्याचंही तुम्हाला उत्तर कदाचित मिळालं असेल. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.